मी आज पहिल्यांदाच परळी इथे आलेले आहे आणि आत्ताच आम्ही सगळ्यांनी मिळून वैजनाथाचं दर्शन घेतलेलं आहे. बीडच्या विकासासाठी त्यांच्याकडनं आशीर्वाद मागितलेले आहेत. त्यांनी भरभरून आशीर्वाद दिलेत असं दिसतंय. आताही पहिलाच दौरा होता आणि पहिल्याच दौऱ्यात वैद्यकीय कॉलेजच्या जे उद्घाटन देखील भूमिपूजन आणि कोनशिला समारंभ तुमच्या हस्ते झालेलं आहे. आपल्या सगळ्याच्या साक्षीनेच इथल्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाचं भूमिपूजन आणि भूमिपूजन झालेलं आहे सगळ्यांच्या साक्षीनं आणि लवकरच या कॉलेजचं काम पूर्ण होईल. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांच्या पशूंना नक्कीच संरक्षण आणि संशोधन. आपल्याला माहितीये की शेतकऱ्यांचा खरं तर साथीदार हा पशु असतो. आपल्याला माहितीये की शेतकरी 12 महिने जरी शेतीत म्हणजे पावसाळ्यात वगैरे किंवा दुष्काळ पडल्यानंतर शेतीमध्ये त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो, पण जनावर हे आहेत की 12 महिने दूध देतात, शेतकऱ्यांना सांभाळतात आणि अशा पशुधनावरती खूप शेतकरी आज अवलंबून आहेत. आणि आपल्यासारख्या कमी पावसाच्या प्रदेशात तर ह्याच्यावरती पशु वरती म्हणजे कोंबड्या असतील, शेळ्या असतील, गायी असतील, अशा सगळ्यावर शेतकरी अवलंबून आहे. आणि अशासाठी शेतकी महाविद्यालयाची खूप गरज होती, कारण इथल्या मुलांना सुद्धा या पशुवैद्यकीय गोष्टींसाठी, कारण त्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ होण्यासाठी संशोधन होणं गरजेचं आहे. इथल्या मुलांना रोजगार मिळणं गरजेचं आहे, कारण इथल्या मुलांना कुठलंही उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर मोठ्या शहरांमध्ये जावं लागायचं, पुणे, मुंबई किंवा नागपूर सारख्या, आणि त्यांची गरज इथेच भागणार आहे. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांच्या मुलांना नक्कीच याच्यामधून खूप फायदा मिळणार आहे आणि शेतकऱ्याला सुद्धा.